राधे राधे सर्वांना, भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा बटाट्याची पापडी। अशा प्रकारे साबुदाणा बटाट्याची पापडी बनवले खूप खुसखुशीत होते आणि उपवासासाठी पण आपल्याला वर्षभर राहते आणि वर्षभर टिकून राहते। तुम्ही अशा प्रकारे तुम्ही साबुदाणा बटाटा पापडी एकदा करून बघा, खूप मस्त होते आणि टेस्टी पण लागते। त्यासाठी मी इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि इथे 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। तुम्हाला बटाट्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। मी बटाट्याचे साले काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपण हे आता बारीक खिसणीने खिसून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपण इथे बटाटे खिसत आहोत, तोपर्यंत आपण एका साईडला पाणी गरम करायचे आहे। मी आता एका साईडला इथे पाणी गरम करायला ठेवून दिले होते। आपण हे बटाटे वगैरे किसून घेऊन सगळे पाण्यामध्ये टाकून ठेवायचे। पाण्यामध्ये टाकले ना काळे पडत नाही। बघू शकता मी इथे सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये घातलेले आहेत। त्यामुळे काय होतं, आपल्या बटाट्याला कलर काळा येत नाही आहे। आपलं पाणी उकळतं आहे तोपर्यंत आपण ही प्रोसिजर करून घ्यायची आहे। आता यामध्ये मी 1-2 पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि असे मस्तपैकी चोळून घ्यायचे आहेत। आता आपण बटाट्याचा बघा कलर पांढरा झालेला आहे। तोपर्यंत आपण काय केलेलं, पाणी उकळायला ठेवलं होतं ना, त्या पाण्याला आपल्याला उकळी आलेली आहे। आता बघू शकतात इथे मी चुलीवर पाणी गरम करायला ठेवलं होतं, तुम्ही गॅसवर पण ठेवू शकतात। आता मी यामध्ये नमक ॲड करते आहे। तुम्हाला जेवढी क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्तही करू शकतात। मी इथं नमक आपली लाल मिरची मिक्सरमध्ये काढून घातलेली आहे। तुम्हाला इथे लाल पावडर, मिर्च पावडर हे घालू शकतात, पण लाल मिरचीची पेस्ट काढून घातली की त्याची टेस्ट आणिक चांगली लागते, म्हणून मी लाल मिरचीची पेस्ट काढून घातलेली आहे। लाल मिरची म्हणजे आपली हिरवी मिरची होती, त्यामधले पिकलेल्या ज्या मिरच्या असतात त्या घातलेल्या आहेत। त्यामध्ये नमक घातलेले आहे आणि आपण आता यामध्ये बटाटे घातलेले आहेत। बघू शकता आता बटाट्याला अशी उकळी आल्यानंतर आपण यामध्ये साबुदाणा ॲड करायचा आहे। मी अखंड साबुदाणा घालते आहे, तुम्ही इथे मिक्सरमध्ये फिरवूनही साबुदाणा घालू शकतात। आता याला आपल्याला चांगली उकळी येऊ देऊन 5-10 मिनिट आपल्याला उकळी आल्यानंतर हे झाकून ठेवायचं आहे आणि 5-10 मिनिट झाल्यानंतर पुन्हा थोडंसं आपलं जाळ कमी करून पुन्हा 5-10 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे साबुदाणा आपला मऊ होतो आणि आपलं जे पाणी घातलेलं आहे ते थोडंसं घट्टपणा येतो आणि आपली पापडी इथे बनली जाते। आणि थोडं साबुदाणा घातलेला असतो त्यामुळे ते चिकटपणा राहतो, त्याच्यामुळे आपली पापडी पण तुटत नाही। बघू शकता आता इथे 5-10 मिनिट होऊन गेलेले आहेत आणि मी अगोदर 5-10 मिनिट म्हणजे 20 मिनिट मी याला शिजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला साबुदाणा तुम्ही मिक्सरमध्येही काढून घालू शकतात, कारण की तो पटकन शिजला जातो। मी अखंड साबुदाणा घातलेला आहे कारण की मला ते पापडी बनवल्यानंतर अखंड साबुदाणा जो असतो तो फुलला जातो। बघू शकता मी एका पातेल्यामध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे, छोट्या पातेल्यामध्ये, आणि मी इथे आपला मेन कापड म्हणजे कागद घेतलेला आहे मेन कापडाचा आणि त्यावर मी साबुदाण्याची पापडी घातलेली आहे। बघू शकता साबुदाण्याच्या पापड्या अशा प्रकारे आपल्या झालेल्या आहेत। आता मी याला दिवस मावळल्यानंतर पलटून ठेवलेले आहेत आणि आपल्या हे 2-3 दिवस उन्हात सुकून घेतलेले आहेत। बघू शकता मी दुसऱ्या दिवशी उन्हात घातल्या होत्या आणि आपल्या पापड्या चांगल्या प्रकारे वाळलेल्या आहेत। याला 2-4 दिवस ऊन द्यायचं आहे आणि सध्या आपल्याला ह्या सीझनमध्ये आपण पापड्या घालायला सुरुवात करतो आहे, त्यामुळे बघू शकता अशा प्रकारे मी साबुदाण्याच्या पापड्या बनवून घेतलेल्या खूप टेस्टी बनतात आणि एकदम मस्त होतात। त्यासाठी मी तुम्हाला तळून पण दाखवत आहे। साबुदाण्याची पापडी बघू शकता किती फुललेली आहे। उपवासासाठी स्पेशल अशा ह्या साबुदाण्याच्या पापड्या चांगल्या होतात, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतात। अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।